महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने लाडकी बहीण योजना लागू केली होती। लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे। निवडणुकीदरम्यान सत्ताधाऱ्यांनी प्रचारासाठी हा मुख्य मुद्दा म्हणून वापर केला, तर विरोधकांनी त्यावर जोरदार टीका केली होती। या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला 1500 रुपये देण्यात येतात। आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला 2100 रुपये देण्यात येणार आहेत। नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने मोठा विजय मिळवला आहे। महायुती सरकारच्या लोकप्रिय घोषणांमुळे आता राज्याची आर्थिक स्थिती बिघडण्याची स्थिती निर्माण झाली आहे। त्यामुळे आता महायुती सरकार लाडकी बहीण योजनेबाबतचे निकष कडक करणार असल्याची माहिती मिळते। तेव्हा प्रत्येकी कुटुंबातील 2च लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत। निवडणुकीच्या तोंडावर लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी महायुती सरकारने कोणतीही चाचपणी न करता प्रत्येक कुटुंबातील महिलांच्या खात्यावर सरसकट 1500 रुपये जमा केले होते। महायुती सरकारने निवडणूक जाहीरनाम्यात लाडकी बहीण योजनेत दर महिन्याला 2100 रुपये देण्याची घोषणा केली होती। त्यामुळे आता त्यातून 18,000 कोटींचा तिजोरीवर अतिरिक्त आर्थिक बोजा पडणार आहे। लाडकी बहीण योजनेसाठी निकष तपासण्यात येणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून देण्यात आली आहे। नेमकी कोणते निकष तपासले जाणार आहेत ते देखील पाहूयात। आता उत्पन्नाचा दाखला तसेच आयकर प्रमाणपत्र, मिळालेले निवृत्ती वेतन, 4 चाकी वाहने आणि 5 एकरपेक्षा कमी जमीन असणे सर्व निकष तपासण्यात येणार आहेत। महत्त्वाचं म्हणजे एका कुटुंबातील 2च महिलांच्या खात्यावर पैसे जमा केले जाणार आहेत। यापूर्वी 2 कोटींपेक्षा अधिक महिलांना ही रक्कम मिळाली होती। त्यामुळे आता या निकषामुळे आता लाडक्या बहिणींची संख्या निम्म्यावर येईल असा अंदाज आहे।